परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुने सर्वे पराम सिद्धीमितो गतः। मनोनी गा पडती सांगिजेल तुझ प्रती पर मनोनी चित्ती डहारिले जे। भगवत चरणारविंदी व आपल्यापुढे प्रवचनाच्या करिता हा जो श्लोक म्हणून दाखवला, हा श्लोक भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायातील पहिलाच असा श्लोक आहे। या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला अत्यंत श्रेष्ठ असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं महत्त्व सांगतात। या श्लोकाचा पहिल्याने आपल्याला शब्दशः अर्थ सांगतो। भगवान म्हणतात की अर्जुना, ज्ञानानाम उत्तम ज्ञान, सर्व ज्ञानामध्ये हे जे ज्ञान उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, ते आपलं प्रत्येकाचं स्वरूप आहे, त्या ज्ञानाला आणि पर असं म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या ज्ञानाला ऋषी मुनी संत जाणून परमाशा सिद्धीला प्राप्त झाले, असं जे ज्ञान आहे ते मी तुला पुन्हा सांगतो। भूयः प्रवक्ष्यामि म्हणजे पुन्हा सांगतो, असा या श्लोकाचा शब्दशः धावता भावार्थ मी आपल्याला सांगितला। आता हे जे प्रवचन आहे, हे प्रवचन आपल्या हरिनाम सप्ताहातलं हे प्रवचन आहे। या प्रवचनाचा उद्देश दुसरा काही नसून आणि नियमाप्रमाणे होणारे जे आपले कार्यक्रम, त्या कार्यक्रमातलं हे आणि प्रवचन आहे। प्रवचनाच्या करिता जो श्लोक म्हणून दाखवला, हा श्लोक 14व्या अध्यायातला आहे। हा जो 14वा अध्याय आहे, हा 14वा अध्याय ज्ञानकांडातला भाग आहे। भगवद्गीतेमध्ये कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड, त्याच्यापैकी हा जो अध्याय आहे हा ज्ञानकांडातला भाग आहे। भगवान म्हणतात की अर्जुना, हे ज्ञान मी तुला सांगतो, भूयः प्रवक्ष्यामि पुन्हा सांगतो। का सांगतो तर ज्या ज्ञानाने तुला शांती प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल, तू कृतकृत्य होशील, परमाशा सिद्धीला प्राप्त होशील, एवढ्या करता तुला हे मी ज्ञान सांगतो, असा या श्लोकाचा शब्दशः अर्थ आहे। भगवंतानी अनेक लोकांना हे ज्ञान चोरून आणि अर्जुनाला सांगितलेलं आहे। त्याचा विचार मी आपल्याला पुढे सांगणार आहे। तूर्त असं सांगायचं आहे, भगवंतानी अर्जुनाला हे ज्ञान सांगितलं। ज्ञानकांडातला भाग आहे। गीतेमध्ये कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून ज्ञानकांडाला आरंभ झाला आणि त्याप्रमाणे हा अध्याय ज्ञानकांडातला आहे। परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनये सर्वे पराम सिद्धीमितो गतः। श्रेष्ठ असं जे ज्ञान आहे सर्व ज्ञानामध्ये, ते ज्ञान मी तुला सांगतो। पण अर्जुना, एक ध्यानात ठेव, तुला मी सांगतो पण तू मात्र आणि लक्ष देऊन आणि श्रवण कर। तो म्हणेगा अर्जुना, अवधानाती सर्वसेना मिळून या ज्ञानात झुंबावे हो। सर्व इंद्रियांचा एक विषय करून तू हे ज्ञान आणि श्रवण कर, ग्रहण कर, प्राप्त करून घे, असा भगवंताचा आग्रह आहे। हा जो 14वा अध्याय आहे, या 14व्या अध्यायामध्ये 3 गोष्टींचा विचार आलेला आहे। भगवान म्हणतात की अर्जुना, हा जो अध्याय आहे, या अध्यायामध्ये 3 गुणांचा विचार आलेला आहे। मागे 13व्या अध्यायामध्ये भगवंतानी आत्मा हा गुणांच्या योगाने संगी होतो, दोषी होतो, जन्मणारा होतो, मरणारा होतो, आणि ज्या वेळेला हा जीवात्मा गुणांच्या अनुरोधाने न वागता प्रकृतीपासून निर्माण झालेले जे गुण आहेत, त्या गुणांच्या अनुरोधाने न वागता आणि विरहित आचरण करतो, त्यावेळेला हा जीवात्मा ब्रह्मरूप होतो, ज्ञानरूप होतो, जन्म मरणाच्या पलीकडे जातो। अशा प्रकारे 13व्या अध्यायामध्ये शेवट सांगितल्यानंतर आणि सहज अर्जुनाला आणि स्मरण झालं आणि मग भगवान म्हणतात हे गुण किती आहेत, काय आहेत, कुठून निर्माण झाले, याचा विचार मी तुला आता 14व्या अध्यायामध्ये सांगतो। गुण ते कैसे किती बांधती कवणे रीती अथवा गुणा तिथे चिन्हे काही। गुण किती आहेत, ते जीवाला कसे बांधतात, बांधल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो, याचा विचार सांगणारा हा आणि 14वा अध्याय। गुण किती आहेत तर 3 गुण आहेत। सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवः।
हे कुठून निर्माण झाले तर प्रकृतीपासून निर्माण झाले. किती गुण आहेत तर 3 गुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. रजोगुण काय करतो तर रजोगुण या जीवात्म्याला बांधतो. त्याचे 2 पाश आहेत, तृष्णा आणि संग. या 2 पाशाने तो जीवात्म्याला बांधतो. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिनाम. तृष्णा, इच्छा, ही तृष्णा इतकी वाईट आहे की किती जरी मनुष्याने काही मिळवलं तरी त्याला पुन्हा पाहिजे, पुन्हा पाहिजे, पुन्हा पाहिजे अशी इच्छा होते. तैशी तृष्णा वाढलिया मेरूही आता आलिया तरी म्हणे एखाद्या दारुणा वळघो. अशा प्रकाराने तृष्णा आणि संग या रजोगुणाचे 2 पाश आहेत. तमोगुणाचे 3 पाश आहेत. तमस्तम सत्वम विद्धी देहिनाम. तमोगुणाचे 3 पाश आहेत, प्रमाद, आळस आणि निद्रा. प्रमाद म्हणजे चुका करणं, आळस म्हणजे कोणत्याही कामाला कुठल्याही प्रकाराने उत्साहाने न करणं, याला आळस असं म्हणतात. निद्रा म्हणजे झोप. अशी झोप लागते, अशी झोप लागते, ब्रह्मायू होईजे मा निदेलिया ते अशी जे. ब्रह्मदेवाचं जर आयुष्य आपल्याला मिळालं तर मग आपल्याला खूप आनंद होईल अशी तो इच्छा करतो. पुष्कळ त्याच्याही बद्दल वर्णन आहे. असं मागे पेपरला आलं होतं की नागपूर भागाला एक मनुष्य शनिवारी झोपला तो सोमवारीच उठला. अशा प्रकाराने. आणि निद्रा हा पाश आहे. त्याचप्रमाणे आळस, आळस हा मोठा शत्रू आहे. आळसाची धाडी तुका म्हणे बहु नाडी. तुकाराम महाराज म्हणतात की आळस ज्याच्यावर आला त्याचं आणि त्याला खूप दुःख होतं असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा हे तमोगुणाचे 3 पाश आहेत. सत्वगुणाचे 2 पाश आहेत. सत्वगुणाचे सुख आणि ज्ञान, वैषयिक सुख आणि वैषयिक ज्ञान हे त्याचे 2 पाश आहेत. आणि या पाशाने तो सत्वगुण जीवाला बांधतो. आपण ती ज्ञान स्वरूप आहे, हे गेले ते दुःख नव आहे, विषय ज्ञाने होय गगना एवढा. ज्ञानोबराय म्हणतात वैषयिक ज्ञानाने, वैषयिक सुखाने तो आपल्याला धन्य समजतो, सुखी समजतो. ज्ञानोबराय म्हणतात अरे तू सुखी आहेत, धन्य आहेत. आणि या वैषयिक ज्ञानाने काय तो आपल्याला सुखीन धन्य समजतो. विचार मुळात केला तर तू सुखरूप आहे, आनंदरूप आहे, चित्रूप आहे, तुझं मूळ स्वरूपच आहे. रावो दैसा स्वप्नी रंकपणे निगे राणी तो दोनदा नामाणी इंद्रनामी दैसा. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलेला आहे. रावो दैसा स्वप्नी रंकपणे रिघे धाने. का राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडून तो राजा भिकारी झाला आणि भिकारी होऊन काही मागायला लागला, भिक्षा मागू लागला. द्या हो, मला काही वाढा हो, तुम्ही राजा आहेत हो. ज्ञानोबाराय म्हणतात अरे तू स्वतः राजा आहे आणि दुसऱ्याला काय राजा म्हणतो. तुकडा यावया हाता निचाशी म्हणे तू राजा तत्वता, मी राजा नाठवे तत्वता, स्वप्नी भिक्षुकता दृढ झाली. तो राजा जसा आपल्या मूळ स्वरूपाला विसरून जातो तसा हा जीवात्मा मूळ आनंदरूप आहे, सुखरूप आहे, धन्य आहे. आणि या बाहेरच्या विषयाच्या सुखाने त्याचप्रमाणे आपल्याला धन्य समजतो, सुखी समजतो. हे सत्वगुणाचे 2 पाश आहेत. असे जे 3 गुण आहेत हे 3 गुण जीवात्म्याला बांधतात. पण ज्यांनी या 3 गुणाच्या पलीकडे आपलं जीवन नेलं असा जो गुणातीत पुरुष आहे त्या गुणातीत पुरुषाचंही वर्णन या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात हे जे 3 गुण आहेत ना, हे यांनी जरी एका वेळेला जरी याच्यावर चाल केली तर गुणातीत पुरुषाला कुठल्याही प्रकारचा आणि त्रास नाही, दुःख नाही, फजिती, तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे. 3 गुण आपुला आले प्रौढी नाचविती बागडी, तो पाहो न शके धडी आणते ते, तो बघू शकत नाही. त्याचप्रमाणे हा ठाय वरी नेटोनी ठेला अंतरी. आता काय वरते शरीरे ही नेणे, आता शरीराचं काय चाललंय त्याला खबर नाही, कुठल्याही प्रकारची खबर नाही. कशाप्रमाणे सांडोणी अंगीची खोडी सर्प रिघालिया बिळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. हे अर्जुना, अरे सर्पाला कात येते, कात आल्यानंतर ती कात निघून गेल्यानंतर त्या सर्पाला काही खबर नाहीये.
त्याप्रमाणे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण यांनी जरी याच्यावर किती बी धाड टाकले तर याच्यामध्ये काहीही परिवर्तन होत नाही, बदल होत नाही, तो त्यांच्या ताब्यात जात नाही. आला गेला गुणाचा बोधन मैळे तयाचा दिही व्योमिता चंद्र जैसा. पाण्यामध्ये जो चंद्र आहे तो चंद्र जसा पाण्यामध्ये सापडू शकत नाही, अलिप्त राहतो, मोकळा राहतो, दिसतो, तसा हा महात्मा गुणामध्ये राहतो, सर्व प्रपंचामध्ये राहतो, पण तिथे कुठल्याही प्रकाराने तो लिप्त होत नाही, आसक्त होत नाही. अशा प्रकाराने गुणातीत पुरुषाचं पुष्कळ वर्णन केलेलं आहे. मग हे गुणांचं उल्लंघन त्याने कसं काय केलं? मांचयो विभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समते चैतान ब्रह्मभूयाय कल्पते. यांनी भक्ती केली, अनन्य भक्ती केली, आणि त्या अनन्य भक्तीच्या योगाने याने आपलं जीवन गुणांच्या पलीकडे नेलं. असा जो गुणातीत पुरुष आहे तो ब्रह्मरूपतेला आणि प्राप्त होतो, लायक होतो, त्या स्थितीला तो प्राप्त होतो. असा हा 14वा अध्यायाचा गोषवारा मी आपल्या पुढे सांगितला. आता जो श्लोक आहे ना त्या श्लोकाचा विचार आपल्याला मांडायचा आहे. मी आपल्याला सांगून गेलो एक ओवी की भगवान म्हणतात या गुणांचा विचार, या ज्ञानाचा विचार मी तुला सांगतो, पण तू लक्ष देऊन श्रवण कर. तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्व सेना मिळून या ज्ञानात झुंबावे. हो, लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, कारण श्रवण करताना काही दोष आडवे येतात. विषयासक्ती, बुद्धी मांद्य, कुतर्क, विपरीत दुराग्रह असे श्रवण करताना दोष आडवे येतात. जर लक्ष नसेल, अवधान नसेल तर ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं होतं. काय उपयोग आहे? अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? शहरामध्ये काही काही महिला पोथ्या ऐकायला जातात. मग पोथ्या ऐकायला गेल्यानंतर त्यांना झोप लागते. मग ते काहीतरी कापूस बिपूस घेऊन जातात तिथे, आणि गेल्यानंतर ऐकतात काय? पोथी. करतात काय? वाती. आणि कळतं काय? माती. आणि मग कशाला येते? श्रवण करताना एकाग्र बुद्धीने श्रवण केलं पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात मी हा विचार तुझ्या पुढे मांडतो, कारण ऐकेगा सुबगा हा प्रसंग असे तुझची जोगा कानची करी ओ सर्वांगा. हे अर्थी मी जे सांगून राहिलो इकडे तू सर्व इंद्रियाचा एक विषय करून श्रवण कर. त्याप्रमाणे भगवान आणि पहिल्या श्लोकामध्ये उत्तम असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा विचार सांगून राहिले. सांगत असताना याच्यावर एक पूर्वपक्ष आहे. काय पूर्वपक्ष आहे की मागे ज्या ज्या वेळेला भगवंताने ज्ञान सांगितलं त्या त्या वेळेला अर्जुनाने प्रश्न केला आणि भगवंताने त्याचं उत्तर दिलं. या ठिकाणी अर्जुनाने काही प्रश्न केला नाही. प्रश्न न करता भगवान होऊनच सांगून राहिले. कारण होऊन सांगणं हा शास्त्रामध्ये दोष आहे. विचारल्या वाचून सांगू नये. ना पृष्ठात कस्यचित ब्रूयात न चायन्य पृच्छताम जानन्न पीन मेधावी जडवन लोकमाचरेत. विचारल्या वाचून सांगू नये. आणि विचारल्या वाचून जर सांगितलं तर त्याची फजिती होते. कशी फजिती होते? पौष महिना होता, खूप थंडी पडली, आणि थंडीमध्ये ते जे माकडं होते ते गारठून गेले. त्यांना थंडी लागायला लागली खूप. मग त्यांनी काही काळ्या गोळा केल्या आणि लाल लाल पदार्थ टाकून अग्नी होतो, आगती होते, आणि मग आपली थंडी दूर होईल म्हणून त्यांनी त्या काळ्या गोळा केल्या आणि लाल लाल गुंजा आणल्या आणि त्याच्यामध्ये टाकल्या आणि लागले फुंकायला. कशाला अग्नी होईल? कशाला पेटेल? ते लाकडं कशाला, काड्या कशाला पेटतील? समोर एक सुगरण होते. त्या सुगरणीने ते पाहिलं आणि ते घरटं सोडलं तिथे आली आणि म्हणायला लागले काय रे माकडांनो, एवढा मोठा उन्हाळा गेला, तुम्ही काही घरटं तयार केलं नाही? जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये घरटं तयार केलं असतं, थंडीपासून, उन्हापासून, पाण्यापासून तुम्हाला त्रास झाला नसता. का घरटं केलं नाही? बरं तुम्हाला तर सर्व काही देवाने दिलेलं आहे. हात है, पाव है, आदमी सरसी काया, इतना जन्म गया तो खोपडा नाही बनाया. एवढे तुम्हाला सर्व सामुग्री असून का तुम्ही खोपडं तयार केलं नाही? त्या माकडांना राग आला. हे कोण शहाणी आपल्याला सांगणारी? हिला कोणी आमंत्रण दिलं होतं? त्याच्यातले 2 माकडं उठले आणि उड्या मारत मारत तिच्या त्या घरट्याजवळ गेले आणि तिथं ते घरटं तोडून फेकून दिलं. शिक शिके वाकू शिक शिकाय, शिकना शिके वाकू क्या शिकाय, चिड्या बंदर को शिकाय अपना घर खोय.
म्हणजे होऊन सांगितल्यानंतर आणि फजिती होते. विचारल्या वाचून सांगू नये. तुका म्हणे बळे उपदेशाचे सांगू नये. मग इथे अर्जुनाने प्रश्न केला नाही. जसं 7व्या अध्यायामध्ये भगवंतानी 2 गोष्टींचा विचार सांगितला, 7 प्रश्न सांगितले की बा जरा मरण मोक्षाय मामाश्रितयतन्ते ते ब्रह्म तद्विदु कृष्ण मध्यात्मम कर्मचा अखिलम. असा प्रश्न 7 प्रश्नांचा विचार सांगितला की जरा मरण मोक्षाय, याच्यातून मुक्त होण्याकरता जो माझा आश्रय करतो, प्रयत्न करतो, तो पुरुष कर्माला जाणतो, अध्यात्माला जाणतो, आदिभूताला जाणतो, आदियज्ञाला जाणतो आणि शेवट तो मुक्त होतो वगैरे अशा प्रकाराने शेवट भगवंताने सांगितल्यानंतर ब्रह्माला जाणतो. मग हे अर्जुनाने ऐकल्यानंतर 8व्या अध्यायामध्ये तो भगवंताला प्रश्न करतोय की देवा किं तत् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम. की देवा ते ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय, असा तिथे प्रश्न केला. किं तत् ब्रह्म. तसं या ठिकाणी भगवंताने असं अर्जुनाने विचारलं नाही देवाला किं तत् ज्ञानम. असं न विचारता भगवान होऊन सांगून राहिले. होऊन सांगणं शास्त्रामध्ये दोष आहे. विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी दोघांची भेट झाली. भेट झाल्यानंतर वशिष्ठ ऋषीने विश्वामित्रांना सांगितलं, या लागी शिष्यानं पुसता जाण, आपण सांगू नये ब्रह्मज्ञान, राम जरी अधिकारी रत्न अप्रश्नी ज्ञान न सांगावे. की एवढे मोठे अवतार घेऊन आलेले रामचंद्र प्रभू, त्यांना तुम्ही ज्ञान का सांगत नाही. तर त्यावेळेला आणि वशिष्ठ ऋषी सांगतात आहे, विश्वामित्र सांगतात आहे, या लागी शिष्य न पुसता जाण, आपण सांगू नये ब्रह्मज्ञान, राम जरी अधिकारी रत्न अप्रश्नी ज्ञान न सांगावे. प्रश्न केल्याशिवाय सांगू नये, विचारल्याशिवाय सांगू नये. आणि काही गोष्टी अशा आहेत विचारल्या तर सांगाव्या, काही गोष्टी अशा आहेत विचारल्या तरी सांगू नये, आणि काही कल्याणाच्या गोष्टी आहेत तर विचारल्या तरच सांगाव्या. काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. तुमच्याजवळ किती पैसा आहे सांगावा का, कुठून मिळवला सांगावा का, कुठे ठेवला आहे सांगावा का. नाही, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. आडी अडचण कायद्याच्या गोष्टी आहेत विचारल्या तर सांगाव्या. आणि कल्याणाच्या ज्या गोष्टी आहे, उद्धाराच्या ज्या गोष्टी ती सांगितल्याशिवाय राहू नये. आंधळा अंधकुपी पडता जाणतेने लावावे सत्पथा, तेवी अज्ञान कुंभी बुडता उद्धरावे तत्वता मी प्रार्थित असे. भगवान म्हणतात आंधळा मनुष्य आहे, रस्त्याने चालला, जात असताना मोठा कडा आला, आता पडणार आहे तो, त्या कड्यामध्ये पडणार आहे. मग डोळस माणसाने पाहिलं, मग पाहिल्यानंतर त्याने जवळ जावं, त्याचा हात धरावा, ए भाऊ इकडे जा, तिकडे पडशील ना असं म्हणावं त्याने. आंधळा अंधकुपी पडता जाणतेने लावावे सत्पथा, त्याने त्याचा हात धरून मार्गाला लावावं. जी गोष्ट जगाला कळत नाही, लोकाला कळत नाही, ती गोष्ट साधूने संतांनी आणि सांगावी, याच्यातच त्यांची मोठी दया आहे. त्याप्रमाणे आणि भगवान या ठिकाणी अर्जुनाने प्रश्न न करता का सांगतात, परम भूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम. त्याचा अर्थ असा आहे की अर्जुन हा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होता. ब्रह्मज्ञानाची त्याच्या ठिकाणी खूप तळमळ होती. भगवंताने सर्व लोकाला ज्ञान चोरून अर्जुनाला का सांगितलं, तर अर्जुन कहर उपासक होता. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण सतत त्याचा नामाचा घोष चालू होता. नव्हे त्याचे केस श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणत होते. असा कहर उपासक होता. त्याचप्रमाणे जिज्ञासा वैराग्य होतं. त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाची त्याच्या ठिकाणी खूप तळमळ होती. भगवंताने सर्व लोकाला चोरून ठेवून अर्जुनाला का सांगितलं, परेसी गा प्राज्ञा तू असतेचीच संज्ञा, बोलली गोष्टीची अवज्ञा नेणसी करू. हे अर्जुना, अरे तुला आम्ही जेवढं सांगावं तेवढं तू ग्रहण करावं. जेवढं तुला आजपर्यंत सांगितलं ते सर्व तू ग्राह्य केलेलं आहे. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिशी, आमाशीच काय वाणी सांगायाची. अशा प्रकाराने अर्जुनाच्या ठिकाणी तळमळ होती, जिज्ञासा होती, कहर उपासक होता, वैराग्य होतं आणि भगवंतावर त्याची फार श्रद्धा होती.
गुरुबंधू पिता तूच यामुची इष्ट देवता, तूच रक्षिता आपद यामुते. अहो देवा, आमचे गुरु तुम्हीच आहेत, आमचे वडील तुम्हीच आहे, आमची आई तुम्हीच आहे, आमचे बंधू तुम्हीच आहे, आम्हाला संकटातून सोडणारे तुम्हीच आहे. अशा प्रकारची भगवंतावर त्याची फार निष्ठा होती. पाताही यात अर्जुना श्रीकृष्ण साविया झाला दिना, कामुक जैसा अंगना अपैता किजे. ज्ञानोबा म्हणतात, 5 पांडवापैकी अर्जुनावर भगवंताचं मोठं प्रेम होतं आणि म्हणून असा तो तळमळीने युक्त असल्यामुळे भगवान त्याला होऊन सांगतात. आणखी एक कारण आहे की जोपर्यंत ज्ञानाची अनुभूती समोरच्या साधकाच्या ठिकाणी दिसत नाही तोपर्यंत त्यांनी सांगावं. म्हणून अर्जुनाची अनुभवरूपी कुस वर आली नाही, अनुभवरूपी कुसाचे त्याने उद्गार काढलेले नाहीत आणि म्हणून ते यावे एवढ्या करता भगवान अर्जुनाला पुन्हा सांगतात आहे. परमभूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम. सर्व ज्ञानामध्ये हे ज्ञान श्रेष्ठ आहे. 14 विद्या आहेत, परविद्या अपरविद्या पुष्कळ 14 विद्या आहेत. पण त्या सर्व विद्या ज्या आहेत त्या भात भाकरीच्या आहेत, जेणेकरून आपलं कल्याण होईल, उद्धार प्राप्त होईल, इति कर्तव्यता प्राप्त होईल. असं कोणतं ज्ञान असेल तर ते आत्मज्ञान आहे. बाकीची जी ज्ञान आहेत त्या बाकीच्या ज्ञानाने आपला व्यवहार चांगला चालेल, संसार चांगला चालेल वगैरे वगैरे. परंतु ज्याला समाधान म्हणतात, शांती म्हणतात, कृतार्थता म्हणतात, ते बाकीच्या ज्ञानाने प्राप्त होणार नाही. ज्ञानोबारायने 13व्या अध्यायामध्ये त्याची यादी दिलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, बाकीची जी ज्ञान आहेत ना, आयुष्याविन लक्षणे शिशेविन धावणे ओहरेविन धावणे तो विटंबुगा. ज्ञानोबारायने 2-4 दृष्टांत दिलेले आहेत. मुलगा जन्माला आला, त्याला जर आयुष्य नसेल तर लक्षणाला काय किंमत आहे? नुसत्या लक्षणाला किंमत नाही, आयुष्य पाहिजे. व्याकरणी तोखडा तर्की अति गाडा, आत्मज्ञानी फुडात जात्यंदू तो. भगवान म्हणतात की अर्जुना, अरे पुष्कळ ज्ञान आहेत पण आत्मज्ञान नसेल तर बाकीची ज्ञान व्यर्थ आहेत. आणखी त्यांनी काही दृष्टांत दिलेले आहेत. मुरांगी असोशे पिशे असती डोळसे, एकली दृष्टी नशे तैसे तेगा. मोर आहे, मोराच्या पिसाऱ्यावर पुष्कळ डोळे असतात, पण त्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी जर नसेल तर काय उपयोग आहे? परमाणू एवढे संजीवनी मूळ डोळे, काय बहु भरे गाडे भरणे आहे. भगवान म्हणतात किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, अरे संजीवनी मूळ थोडी जरी प्राप्त झाली तर मेलेले माणसं जिवंत होतील. आणि बाकीच्या ज्या मुळे आहेत, बाकीचं जे आहे खैर धावडा धमासा, हे किती वेळ जरी असले तर काय उपयोग आहे? संजीवनी मूळ थोडी परमाणू एवढी जरी असली तर त्याचा उद्धार होईल, जिवंत होईल तो. त्याप्रमाणे हे आत्मज्ञान जर माणसाला प्राप्त झालं तर अनेक जन्मापासून त्याची सुटका होते. ज्ञानोबारायांनी गोड वर्णन केलेलं आहे. तैसे शास्त्र जात जाण आघवेचे अप्रमाण, अध्यात्म ज्ञानी नवीन एकलेनी. एक अध्यात्म ज्ञानाशिवाय आपलं जीवन इति कर्तव्यता, आपलं जीवन पूर्ण होणार नाही. बाकीच्या ज्ञानाने आपला एक संसार चांगला चालेल, साधन आहे, साध्य नाहीत. आमचे आणि अजय गुरुजी मामासाहेब दृष्टांत सांगत होते. मुंबईला काही लोक आणि गेल्यानंतर ते समुद्रामध्ये पर्यटन करण्याकरता एका होडीवर बसल्यानंतर एक इंजिनियर होते, एक वकील होते, एक डॉक्टर होते, असे सर्व पदवीधर होते सगळे. नावाड्याने नाव चालू केल्यानंतर ते विचारायला, काय रे नावाडे तू काय शिकला रे? काय नाही हो, मी काय शिकणार, गरीब माणूस असा धंदा करतो, रोज अशा लोकांना तुमच्या सारख्यांना घेऊन जावं, पैसे मिळवायन प्रपंच भागवावा. एक म्हणतो मी इंजिनियर आहे, एक म्हणतो मी डॉक्टर आहे, हे म्हणतो मी वकील आहे, मी इतके बंगले बांधले, इतके पैसा मी मिळवले आणि तू काय वेळा काहीच केलं नाही, असं ते म्हणू लागले. आणि म्हणायला लागले, अरे तुला एवढा मोठा जन्म देऊन तुझा जन्म व्यर्थ आहे. आमचा जन्म किती, आम्ही किती मिळवलं, किती आनंद आमच्या जीवनामध्ये व्यवहारातला, तो तुला काहीच नाही, तुझं जीवन व्यर्थ आहे. असं म्हटल्यानंतर झालं काय, समुद्रामध्ये वादळ सुटलं आणि त्या वादळामध्ये होडी होती, ती होडी डोलायला लागली. त्या नावाड्याने सांगितलं, वकील साहेब, अहो साहेब, तुम्हाला आता एक सूचना आहे,
तुम्ही वकील आहेत, इंजिनियर आहेत, मोठे मोठे पदवीधर आहेत, गोष्ट खरी आहे, पण आता समुद्रामध्ये वादळ सुटलं, कदाचित ही होडी आता उलटी होऊन जाईल. आणि उलटी झाल्यानंतर मला पोहता येतं, मी 2-2 हात मारून निघून जाईल. पण आता तुमचं काय होईल मला चिंता पडलेली आहे. तुम्हाला एक येत असेल, माझ्यासारखं पोहता येत असेल तर तुमचा जन्म सफल आहे, आणि जर तुम्हाला पोहता येत नसेल तर तुमचा जन्म आता निष्फळ आहे. मला येतं, मी 2-2 हात मारून निघून जाईल. अशा प्रकाराने त्यांनी सांगितलं. तसं जर एक आत्मज्ञान नसेल तर आपलं जीवन व्यर्थ आहे. म्हणून सर्व ज्ञानामध्ये हे ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि असं जे श्रेष्ठ ज्ञान आहे, आग्रह भगवंताचा काय आहे तर या ज्ञानाने जीवाला शांती प्राप्त होते, समाधान प्राप्त होतं. आणि म्हणून भगवान म्हणतात, तुला हे ज्ञान सांगतो. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचरेणाधिगच्छति. भगवंताचा आग्रह का तर या ज्ञानाने जीवाला परमशांती प्राप्त होते, शाश्वत शांती प्राप्त होते, आणि म्हणून त्याचं जीवन पूर्ण होतं. म्हणून भगवान म्हणतात, मी तुला आग्रह करतो. त्याचा अर्थ असा आहे, अशी जी शांती आहे ही सगळ्यामध्ये श्रेष्ठ शांती आहे. पराम शांती म्हटलेलं आहे तिला, श्रेष्ठ शांती आहे. एक कर्म टाकून शांती, एक दात खाऊन शांती, एक बगड्याची शांती, अनेक शाश्वत शांती. ही शाश्वत शांती जीवाला प्राप्त होते. ज्ञान सांगण्याचा आग्रह का पुन्हा पुन्हा भगवंताने का सांगितलं तर त्याचं काही कारण असेल तर या ज्ञानाने जीवाला शाश्वत शांती प्राप्त होते. म्हणून आणि भगवंत आग्रह करतात आहे, ही जी शांती आहे की गिळोनी ज्ञेया ते ज्ञाता ज्ञान मागवते हरपे निवृत्ते ते शांती पैगा. की ज्या ज्ञानामध्ये, ज्या शांतीमध्ये ज्ञाता ज्ञान ज्ञेय कर्ता कर्तव्य कर्म भोगता भोग आणि भोग्य हे राहू शकत नाही, अशा प्रकारची जी शांती आहे ती शांती या ज्ञानाने जीवाला प्राप्त होते. आपल्या महाराष्ट्रातल्या संतांना प्राप्त झालेली होती. नाथ महाराज, त्याचप्रमाणे तुकाराम महाराज, ज्ञानोबारायांचा तर काही प्रश्न नाही. ज्ञानोबाराय म्हणजे भगवंताचा अवतार, नररूपे विष्णू अवतरला हा भगवान, किंवा ज्ञानेशो भगवान विष्णू, महाविष्णूचा अवतार ज्ञानोबारायांचा तर फार मोठा भाग आहे. महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांचे फार मोठे उपकार आहेत. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेव महाराज, निवृत्तीनाथ महाराज हे संत अवताराला आले, आणि त्यांनी अवताराला येऊन गोव्यापासून तर नागपूर पर्यंत समाजाला अध्यात्म ज्ञानाची रेलचेल करून दिली. हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. असा प्रचार जर कोणी केला असेल तर ज्ञानोबारायांनी केला, नाथ महाराजांनी केला, तुकोबारायांनी केला. अशी जी शाश्वत शांती आहे ती यांना प्राप्त झाली, तुकोबारायांना प्राप्त झाली. परदेशामध्ये एक सॉक्रेटिस नावाचे तत्ववेत्ते होते. त्यांच्या कुटुंबाचं नाव होतं झांटेप. काय त्यांचा स्वभाव जरा तापट होता. सॉक्रेटिस बाहेरून आले की त्यांच्या कुटुंबाने काही ना काही कडाडाडा धडाडाडा रागवावं, म्हणजे काहीतरी भांडे बिडे आपट सापट करावी. असं बरंच केल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर सॉक्रेटिस आपले काही नाही शांत राहत होते. बाईने विचार केला की इतके दिवस झाले येतात, आपण यांच्यावर रागवतो, चिडतो, परंतु यांच्या मनात काहीच राग निर्माण होत नाही, काही दुःख होत नाही, यांना काहीच वाटत नाही, काय करावं. म्हणून एके दिवशी पौष महिना होता, आणि त्या पौष महिन्यामध्ये सॉक्रेटिस आले, बसले. बसल्यानंतर बाईने काही केलं नाही. एक गार पाण्याचा माठ होता, लहाना, आणि तो उचलला आणि भराभर त्यांच्या अंगावर टाकून दिला. बस म्हणलं आता राग आल्याशिवाय राहणार नाही. गार पाण्याचा माठ टाकल्याबरोबर सॉक्रेटिस म्हणायला लागले, हो बरोबर आहे, हो बरोबर आहे, विजा चमकल्या का पुढे पाऊसच पडतो. म्हणजे त्यांचं बोलणं म्हणजे विजा आणि हे पाणी टाकणं म्हणजे वरून पाऊस, अशा प्रकाराने. आणि त्यांना ही शांती प्राप्त झालेली होती. दुसरं उदाहरण नाथ महाराजांचं उदाहरण आहे.
पैठण क्षेत्रामध्ये आणि नाथ महाराज होऊन गेले. हे शांतीचे दूत होते आणि शांत स्वभाव होता. पण लोकांना त्यांची शांती बिघडावी म्हणून असं ते आणि मनामध्ये सहज चिंतन करत होते. तिथे कुच्चर ओटा होता. त्या कुच्चर ओट्यावर काही काही लोक बसायचे. तो प्रत्येक गावाला आहे. तिथे लोक घरच्या भाकरी खातात आणि तिथले काहीतरी लोकांची चर्चा करतात. त्याप्रमाणे त्या ओट्यावर जे बसलेले होते त्याच्यामध्ये त्यांनी विषय काढला आणि एकाला सांगितलं की जो नाथ महाराजांना राग आणून देईल त्याला आपण 200 रुपये देऊ. त्याच्यामध्ये एक ब्राह्मण तयार झाला. चला बुवा बरं आहे, आपल्या प्रपंचाला मदत होऊन जाईल म्हणून तो ब्राह्मण नाथ महाराजांना राग येण्याकरता सकाळच्या वेळेला निघाल्यानंतर नाथ महाराजांनी स्नान केलं, सोहळं लावलं आणि देवपूजेला ते बसलेले होते. देवपूजा करत असताना हा ग्रस्त गेला, पायातून जोडे बी काढले नाही, काही सदरा बिदरा काही एक न करता जसा का गेला तसा एकदम नाथ महाराजांच्या मांडीवर बसून गेला. बसल्याबरोबर नाथ महाराजांनी त्याला पाहिलं आणि म्हणाले, हो थांबा, बसा, वा वा, काय तुमचं माझ्यावर प्रेम आहे? हा, मला भेटण्याकरता तुम्हाला एवढी घाई झाली तर तुम्ही जोडे बी काढले नाही? हो, बसा बसा बसा, काही हरकत नाही, आपण का नाही देवपूजा नंतर करू. हा थांबा, आमच्या घरी स्नान करा, संध्या करा, जेवण करा. आमच्या घरी रोज आणि देवाला नैवेद्य असतो पुरणपोळीचा. हा, जेवण करा मग जा. तो म्हटला आता काय करावं, काही हरकत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे तो थांबल्यानंतर नाथ महाराजांनी गिरजाबाईला सांगितलं स्वयंपाक तयार झाला. स्वयंपाक तयार झाल्यानंतर ओट्यावर नाथ महाराज ढुकून पाहू लागले की एकटं जेवण करू नये. एकटं जेवण केलं तर ते अन्न म्हणजे ते अन्न नाही. हा, तेव्हा कोणीतरी 2-4 लोक आपल्या बरोबर घेऊन जेवण करावं, निदान देवाला नैवेद्य दाखवून जेवण करावं की देवा तुझ्या कृपा प्रसादाने मी जेवण करतो आहे. त्याप्रमाणे नाथांनी आणि ढुंकून पाहिलं, काहीतरी 1-2 जण सापडले आणि त्याप्रमाणे जेवायला बसले. बसल्यानंतर आणि हा जो ग्रस्त होता हाही जेवायला बसला. जेवण सुरू झालं त्याच्या मनामध्ये एकच की नाथांना कसा काय राग येईल, काय करावं. त्याने काही केलं नाही, उठला आणि नाथ गिरजाबाईच्या पाठीवर जाऊन बसला. गिरजाबाई वाढत होत्या आणि पाठीवर जाऊन बसल्यानंतर नाथांनी पाहिलं. नाथ म्हणायला लागले, अगं त्यांना सांभाळ बरं, त्यांना सांभाळ, ते पडतील, लक्ष ठेव. गिरजाबाई म्हणतात, काही काळजी करू नका, मला का नाही हरिपंडिताला पाठीवर धरण्याची सवय आहे, मी पडून देणार आहे त्याला. हे एवढं ऐकल्याबरोबर तो ग्रस्त म्हणायला लागला की बापरे काय शांती आहे, की असं आपण सुद्धा केल्यानंतर यांना राग येत नाही. म्हणून त्याला फार वाईट वाटलं. मनातल्या मनात तो म्हणायला लागला काय करावं. नाराज झाला. जेवण वगैरे झाल्यानंतर तो नाथांना सांगला, महाराज काय म्हणले तुम्हाला राग आला नाही, राग आला असता तर सहज मला 200 रुपये भेटले असते, माझ्या प्रपंचाला मदत झाली असती, मी तुम्हाला राग आणण्याकरता आलो होतो, लोकांनी मला ते कबूल केले होते. त्यावेळेला लोक असंही कबूल करतात बरं का, त्याप्रमाणे आणि कबूल केले होते. मग नाथांनी सांगितलं, का रे मग तू मला कुठे सांगितलं असं, तू जर असं सांगितलं असतं मी आणला असता राग, मला राग नाही पण उसना आणला असता तुझ्याकरता. याप्रमाणे नाथ महाराज एक काठी घेऊन त्याच्या मागे धावले. थोडक्यात असं सांगायचं आहे की नाथांच्या ठिकाणी जी शांती होते ती शांती लोकांनी बिघडवण्याचा लाख प्रयत्न केला, पण त्यांना त्यांची शांती बिघडली नाही. याचा अर्थ असा, ती शाश्वत शांती होती. ती शाश्वत शांती कशाने प्राप्त होते, तर ज्ञानाने प्राप्त होते, भगवंताच्या कृपेने प्राप्त होते. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांती. भगवान म्हणतात की अर्जुनाशी परम शांती तुला प्राप्त होईल. एवढ्या करता असं जे ज्ञान आहे हे श्रेष्ठ ज्ञान प्रत्येकाच्या जवळ आहे, ते प्रत्येकाचं स्वरूप आहे. ज्या ज्ञानाला जाणल्यानंतर ऋषी मुनी संत आणि परम अशा सिद्धीला प्राप्त झाले, अशा शांतीला प्राप्त झाले, असं ज्ञान तुला मी सांगतो. ही जी सिद्धी आहे ही नैष्कर्म्य सिद्धी आहे. पुष्कळ सिद्धी आहेत, अणिमा गरिमा लगिमा भागवतामध्ये त्याचं पुष्कळ वर्णन आलेलं आहे. पण ही जी शांती आहे, ही जी सिद्धी आहे ही नैष्कर्म्य सिद्धी आहे.
ही सिद्धी माणसाला प्राप्त झाल्यानंतर त्याला जगामध्ये आता काही मिळवायला शिल्लक राहत नाही, अशा प्रकारची ही सिद्धी आहे. ज्ञानोबरायांनी आणि वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, देवळाच्या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जैसा. देवळाच्या कामा कळसू, देवळाचं काम चालू झालं केव्हा संपेल? कळस ठेवला संपलं काम. देवळाच्या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू, गंगा ही आपल्या उपक्रमापासून निघाली, कुठे संपेल? गोदावरी ही त्र्यंबकेश्वरून निघाली, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाली की संपलं तिथं जाणं. आता परमगंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जैसा. पूर्वी सोन्याचा कस आणि 16वा नंबर होता शेवटचा, त्याच्या पुढे नंबर नाही. त्याप्रमाणे भगवान म्हणतात, ये परवते काही अनेक निपजणे नाही, म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते. की ही सिद्धी प्राप्त झाल्यानंतर आता जीवाला कुठल्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहणार नाही, काही प्राप्तव्य राहणार नाही. जे जगामध्ये श्रेष्ठ असं प्राप्तव्य, श्रेष्ठ अशी स्थिती, अवस्था, ब्रह्मस्थिती, शांती, आनंद, समाधान प्राप्त झालं. ते प्राप्त झाल्यानंतर आता त्याला कुठल्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहत नाही. आणि ते कशाने प्राप्त होईल? तर ज्ञानाने प्राप्त होईल. आणि त्या ज्ञानाचा विचार भगवान या श्लोकामध्ये आणि सांगून राहिले. परम भूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम यज्ञात्वा मुने सर्वे पराम सिद्धी मितो गतः. हे ज्ञान सांगण्याकरता अधिकारी लागतो. अर्जुन अधिकारी होता आणि म्हणून भगवंताने हे ज्ञान सांगितलेलं आहे. उपनिषदामध्ये एक मोठी कथा आलेली आहे. ती कथा म्हणजे उद्दालक ऋषीने विश्वजित नावाचा यज्ञ केला आणि त्याच्यामध्ये काही दान धर्म वगैरे केला, काही रोड गाई दान दिल्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या नचिकेताला सांगितलेलं आहे. नचिकेत हा उद्दालक ऋषीचा मुलगा होता. त्याला भगवंताने ज्ञान केव्हा सांगितलं? ज्या वेळेला त्याने सर्व हे यमधर्म त्याला प्रसन्न झाले. प्रसन्न झाले म्हणजे तो यमनगरीला गेला. गेल्यानंतर यमधर्म घरी नव्हते. घरी नसल्यामुळे 3 दिवसाने ते आले आणि त्यावेळेला यमधर्माने त्या नचिकेताला पाहिलं आणि पाहिल्यानंतर सांगितलं की नमस्तेस्तु ब्रह्मण स्वस्तिमेस्तु तस्मात् प्राप्ती त्रिनिवराण वरिष्व. हे नचिकेता, मी तुला प्रसन्न आहे. तू माझ्या दरवाजावर 3 दिवस झाले इथे बसला आहे, तर 3 वर माझ्याकडून मागून घे. त्याने 3 वर मागून घे म्हटल्यानंतर पहिला वर मागितला की माझ्या वडिलांनी मला सांगितलं जा तुला यमाला दान दिलं, मी आलो. जरा रागाने सांगितलं तर मी घरी गेल्यानंतर त्यांनी माझ्यावर पूर्वत प्रेम करावं. हे पहिली मागणी. दुसरी मागणी अशी आहे की मला अग्निविद्या शिकवा. आणि तिसरी मागणी अशी आहे की मृत्यू लोकामध्ये आणि एखाद्या वेळेला लोक असं म्हणतात मेल्यानंतर म्हणले जीव गेला, कोणी म्हणतात जीव मेला, असं जे म्हणतात असा जो जीव आणि आत्मा, शरीर आणि आत्मा याचा जो विचार आहे तो मला समजून सांगा. असं ज्या वेळेला आणि यमधर्माने नचिकेताने सांगितलं यमधर्माला, त्यावेळेला यमधर्माने पाहिलं की याला आत्मज्ञानाची खरी गरज आहे का, खरी तळमळ आहे का, म्हणून याला हलवलं पाहिजे थोडस. म्हणून हे नचिकेता, हे काही मला विचारू नको, यापेक्षा तुला काय पाहिजे ते मागून घे. शतायुष्य पुत्र पौत्रान वणीश्व बहुन पशून हस्ती हिरण्यमश्वान भूमीर महदायतनम इमा रामा सतर्या सूर्य. हे नचिकेता, तुला मुलगा माग, त्याला मुलगा, त्याला मुलगा. शतायुष्य, प्रत्येकाला आयुष्य देतो त्याचप्रमाणे, आणि मोठे मोठे तुला दिव्य भोग देतो, हत्ती घोडे हिरण्यमश्वान सोन्याचे दागिने अलंकार देतो. अरे जे मृत्यू लोकामध्ये दुर्लभ आहे ते मागून घे. जे जे तुला मृत्यू लोकामध्ये मिळत नसेल ते माझ्याकडून मागून घे, पण आत्मज्ञानाविषयी काही तू मला बोलू नको. ज्या वेळेला असं त्या नचिकेताने ऐकलं की सर्व द्यायला तयार आहेत आणि आत्मज्ञान सांगत नाही, त्या अर्थी आत्मज्ञान सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असलं पाहिजे. पण त्याने सांगितलं की आता मला मुळीच नको,
हे मुलं नको, नातू नको, पंतू नको, काय हिरे नको, माणिक नको, घोडे नको, हत्ती नको, दागिने नको, भूमी नको, राज्य नको, मला काहीच नको. हे जे भोग आहेत हे सर्व भोग म्हणजे सर्वेंद्रियानाम जर्यंती तेजा, हे मला नकोय. मला आता आत्मज्ञानच सांगा. आपल्यासारखा असताना तर आपल्यासारख्याने पहिली यादी पास केली असती, तर त्याने काही नकोय मला हे सांगा. त्यावेळेला यमधर्माने त्याला ज्ञान सांगितलंय. त्याप्रमाणे अर्जुन हा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होता, जिज्ञासू होता. त्याला ब्रह्मज्ञानाची खूप तळमळ होती आणि म्हणून त्याने हे भगवंताने आणि हे ज्ञान अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात परम भूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम यज्ञात वा मुने सर्वे पराम सिद्धी मितो गतः, परमसिद्धीला तू प्राप्त होशील. असं हे ज्ञान सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहे. बाकीचे ज्ञान उदयाला आल्यानंतर हे ज्ञान सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. या ज्ञानाने सर्व ज्ञान मावळून जातात, संपून जातात, त्यांचं श्रेष्ठत्व कमी होतं असा त्याचा अर्थ आहे. सूर्य उदयाला आला म्हणजे तारे चंद्र वगैरे यांचा सगळ्यांचा प्रकाश कमी होतो. त्याप्रमाणे हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर उदयाला आल्यानंतर सर्व ज्ञान संपून जातात. असं हे ज्ञान सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. ते ज्ञान मी तुला सांगतो. परम भूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम यज्ञात वा मुने सर्वे पराम सिद्धी मितो गतः. म्हणून हे ज्ञान प्राप्त होण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न करावा. जर आपण प्रयत्न केला नाही तर कसं काय ज्ञान प्राप्त होईल? ज्ञानोबरांनी वर्णन केलेलं आहे. ऐके ज्या पुरुषाचे ठाई या ज्ञानाची चाड नाही, तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण सांग. ज्ञानोबरा म्हणतात मनुष्य जन्माला तुम्ही आले ना, मग मनुष्य जन्माला आल्यानंतर देवाची सेवा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. आऊट आहात का मानव देह तुझा अल्लाने दिया, खाया पिया सुक्षे सोया नाग जमाना खोया. नर तनु से आया बाबा मुख कमल तो अच्छा है, राम भजन क्यों ना करे नरक कुंड में डुबता है. हे सर्व भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. कशा करता दिलेलं आहे? तर ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता, भक्ती करण्याकरता, भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता आणि हे शरीर दिलेलं आहे. म्हणून ऐके ज्या पुरुषाचे ठाई या ज्ञानाची चाड नाही, तयाचे ज्याले म्हणू काही वरी मरण सांग. म्हणून त्याचं जीवन व्यर्थ आहे असं भगवान ठिकठिकाणी म्हणतात. त्याप्रमाणे परम भूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम यज्ञात वा मुने सर्वे पराम सिद्धी मितो गतः. अशा या ज्ञानाचं वर्णन आणि भगवंतानी ठिकठिकाणी केलेलं आहे. 14व्या अध्यायामध्ये केलेलं आहे, सर्व ठिकाणी आणि केलेलं आहे. 4थ्या अध्यायामध्ये केलेला आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचरेनाजी गच्छती. याही ठिकाणी आणि भगवंतांनी वर्णन केलं आहे की हे अर्जुना, श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. हे अर्जुना, आणि ते ज्ञान जर तुला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते ज्ञान प्राप्त होण्याकरता जे ज्ञानाचा कुरठा ते तर सेवा हा दारवंठा स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. की तू सेवा कर, सेवा केल्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होणार नाही. संतांची सेवा करावी, ज्ञान प्राप्त होण्याकरता तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. कायेने वाचेने मनाने त्यांची सेवा करावी. अशी जर तुम्ही सेवा केली मग काय, मग अपेक्षित आपुले सांगतील पुशिले जेणे अंतकरण बोधले संकल्पाने. की जेणेकरून आणि कुठल्याही प्रकारचा संकल्प अंतकरणामध्ये निर्माण होणार नाही आणि मनुष्य उच्च स्थितीला प्राप्त होईल. असं ज्ञान तुम्ही संतांची सेवा करा, महात्म्यांची सेवा करा, त्यावेळेला ते ज्ञान प्राप्त होईल असं ठिकठिकाणी भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे परम भूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम यज्ञात वा मुने सर्वे पराम सिद्धी मितो गतः. भगवंतांनी गीतेमध्ये कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड 3 कांड सांगितलेले. कांडत्रय निरूपिणी श्रुतीच कोटीस वाणी गीता पद्यरत्नांची रेणी लिहिली असे.
आता हे 3 कांड आहेत तर कुठून कुठपर्यंत आहेत? तर आद्यगुरू शंकराचार्यांनी अशी संगत लावलेली आहे. पहिले जे 6 अध्याय कर्मकांडाचे आहेत, पहिले जे 6 अध्याय कर्मकांडाचे आहेत, आणि नंतर दुसरे उपासना कांडाचे आहेत, नंतर तिसरा जो भाग आहे तो ज्ञान कांडाचा आहे. परंतु ज्ञानोबारायाने तशी संगती लावली नाही. ज्ञानोबाराय हे स्वतःप्रज्ञ होते. ज्ञानोबाराय हे स्वतःप्रज्ञ होते. स्वतःप्रज्ञ म्हणजे देवाच्या मनातलं सांगणारे होते. जे देवाकडून राहून गेलं ते जर कोणी पूर्ण केलं असेल तर ज्ञानोबारायाने पूर्ण केलं. ठिकठिकाणी आणि वर्णन केलेलं आहे. अहिंसेचं वर्णन करताना ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायामध्ये एकच ओवी सांगितली, पण 13व्या अध्यायामध्ये जवळ 145 ओव्या सांगितल्या. म्हणून याप्रमाणे देवाचे मनोगत तू दाविताशी मूर्त हेही म्हणता चित्त दाटेल तुझे निवृत्तीनाथांनी वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे अशा प्रकाराने आणि ज्ञानकांडातला हा भाग आहे. आणि ठिकठिकाणी ज्ञानाचं वर्णन भगवंतानी केलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये अक्षर पुरुषाचं वर्णन केलं, उत्तम पुरुषाचं वर्णन केलं. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आसुरी संपत्ती सांगितली. आणि 17व्या अध्यायामध्ये आहार सांगितला, यज्ञ सांगितलं. 3 प्रकारचा आहार, 3 प्रकारचं तप, 3 प्रकारचा यज्ञ. आणि 18व्या अध्यायामध्ये हा घोषवार आहे. 18वा अध्याय म्हणजे जे सगळं सांगितलं ते थोडक्यात भगवंताने आणि 18व्या अध्यायामध्ये सांगितलंय. त्याप्रमाणे असं जे श्रेष्ठ ज्ञान आणि भगवंताने अर्जुनाला सांगितलं, एवढ्या करता सांगितलं की सर्व लोकांना अनुग्रहण अर्जुनम निमित्त कृत्वा, सर्व लोकाला आपला अनुग्रह व्हावा, आपलं दर्शन व्हावं, आपली प्राप्ती व्हावी म्हणून अर्जुनाला निमित्त करून आणि हे ज्ञान भगवंताने सांगितलेलं आहे. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनिशी राजे, संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. अर्जुनाचं निमित्त केलं. वत्साचे निवोरसे दुबते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे निमिषे जगोदोद्धरण. पांडवांचं निमित्त झालं पण जगाचा उद्धार झाला. एखाद्या घरी पूर्वी असं होतं, पूर्वी एका घरामध्ये 30-40 लोक राहत होते. आणि मग एखाद्या मुलीला घ्यायला आले, सुनीला घ्यायला आले, मग ते गाडी घेऊन येत होते. मग तिकडे पाहुणचार, इकडे पाहुणचार, तिकडे पाहुणचार. आणि मग या घरी पाहुणचार झाला की मग एखादा मुलगा किंवा एखादा म्हातारा घ्यायला येत होता. 60 लोकाला पाहुणचार, एका करता 60 लोकाला पाहुणचार. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. म्हणजे एखादा पोरगान म्हातारा जरी घ्यायला आला तर 60 लोकाला पुरणपोळी, 60 लोकाला आंब्याचा रस, 60 लोकाला शिरा, 60 लोकाला बासुंदी. आता एखाद्या घरी एकाच पाहुण्याकरता करून सोया शिलते तो प्रश्न वेगळा, पण बहुतेक असं होतं. याप्रमाणे आणि अर्जुनाचं निमित्त झालं आणि जगाचा उद्धार झाला. एका गौतमाकरता गंगा आली पण सगळ्या जगाचा उद्धार झाला. त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने हे ब्रह्मज्ञान भगवंताने आणि तुम्हा आपल्याला आपला उद्धार होण्याकरता सांगितलेला आहे. असं ज्ञान प्राप्त होण्याकरता आपण प्रयत्न करावा. त्याच्याकरता मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि कुठल्याही प्रकारचा आणि बाकीचा भाग आपल्या मनामध्ये न घेता मुख्य वृत्तीने परमार्थ करावा आणि अमुख्य वृत्तीने संसार करावा. या दृष्टीने जर आपण प्रयत्न केला तर हे ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम यज्ञात्वा मुने सर्वे पराम सिद्धी मितो गताः. अशा या ज्ञानाचा प्रयत्न करावा. सदाचरणाने राहावं. गळ्यामध्ये तुळशीची मालिका धारण करावी. एकादशीचं व्रत करावं आणि प्रभूचं चिंतन करून आपला जन्म सफल करावा. पुन्हा ही संधी मिळणार नाही. हा मनुष्य जन्म आपल्याला मिळणार नाही. काही माणसं आम्हाला भेटतात आणि म्हणतात हा जन्म गेला म्हणे आमचा सटर फटर मध्ये, आम्हाला काही समजलं नाही, आम्हाला काही उमजलं नाही, आम्हाला कोणी सांगितलं नाही, आम्ही कोणाचं ऐकलं नाही, पण आम्ही काही पुढच्या जन्मामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या बरोबर पंढरीला येऊ, आळंदीला येऊ, आम्ही पारायण करू, हरिपाठ म्हणू, पुढच्या जन्मामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्यांना म्हणतो पुढच्या जन्मामध्ये तुम्ही असं म्हणतात, पण पुढचा जन्म तुम्हाला माणसाचा भेटेल हे सांगितलं कोणत्या काकाने? मानव देह दुर्लभ है मिले न बारंबार, पत्ता तुटा तर वर्षे फिरन लगे डार. अरे बाबा ही संधी मिळणार नाही. या संधीचा फायदा घ्यावा. मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. अफाट जीव जंतू योनी चुकून
भगवंताने आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे. आम्ही सांगत असतो जारद, अंडज, स्वेदज, उद्भिज 4 खानी 84 लक्ष योनी, एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे आणि मग जळगाव, तेव्हा जन्म मिळतो आपल्याला. अशा प्रकाराने मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. त्या संधीचा फायदा घ्यावा, प्रभूचं चिंतन करावं आणि आपला जन्म सफल करावा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.